तळे बंधू आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर 1.5 तास भेट। स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती। नॅशनल हेरॉड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शनं। चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक 1 तर राहुल गांधी आरोपी क्रमांक 2। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वॉड्रांची आजही ईडी चौकशी करणार। हरियाणातील शिकोपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी काल 6 तास कसून चौकशी। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा। एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण तर विविध विषयांवर सखोल चिंतन आणि चर्चा। काँग्रेसची आज नागपुरात सद्भावना शांती यात्रा। राज्यात शांतता नांदण्यासाठी शांती यात्रेचं आयोजन केल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला। मध्यरात्री कारवाई दरम्यान दगडफेक। सकाळपासून पोलीस बंदोबस्तात वाढ। औरंगजेबाच्या कबरीसाठी मुघल वंशजाची थेट संयुक्त राष्ट्रात धाव। भारत सरकारला कबरीचं संरक्षण करण्याचे निर्देश द्या। प्रिन्स टुसींची मागणी। यूएनच्या महासचिवांना पत्र। नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्याप्रकरणी मनपा आयुक्तांची कोर्टात बिनशर्त माफी। राज्य सरकारचं परिपत्रक नसल्यानं कारवाई केल्याची कबुली। तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी आरोप केलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा। घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत। मुंबईत पुढील 2-3 दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज तर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा। आयपीएलमध्ये रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 16 धावांनी विजय। 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 95 धावातच गारद। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये